इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। भुसावल से सामने आई यह खबर इंसानियत को झकझोर देने वाली है। करीब 6 साल पहले रावेर तालुका के बोरखेड़ा गांव में हुए 4 मासूम भाई बहनों के निर्मम हत्याकांड में आखिरकार अदालत ने अपना ऐतिहासिक फैसला सुना दिया है। जलगांव की विशेष पॉक्सो अदालत ने दोषी महेंद्र बारेला को फांसी की सजा सुनाई है। अदालत ने इस मामले को रेयरेस्ट ऑफ द रेयर श्रेणी का अपराध माना और कहा कि यह अपराध अत्यंत क्रूर और अमानवीय था। जानकारी के अनुसार अक्टूबर 2020 में बच्चों के माता पिता मजदूरी के लिए मध्य प्रदेश गए हुए थे। इसी दौरान आरोपी महेंद्र बारेला घर में घुसा। आरोप है कि उसने पहले 14 वर्षीय नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म किया और उसकी हत्या कर दी। इसके बाद अपराध को छिपाने के लिए उसके 11, 8 और 3 वर्ष के 3 छोटे भाइयों पर कुल्हाड़ी से हमला कर उनकी भी निर्मम हत्या कर दी। मामले की सुनवाई के दौरान विशेष सरकारी वकील एडवोकेट उज्जवल निकम ने अदालत के समक्ष जोरदार पैरवी की। उन्होंने इसे दुर्लभतम अपराध बताते हुए मृत्युदंड की मांग की। सर काय सांगाल, एक खूप मोठा निकाल तुम्ही लढलेला आहे। 15 ऑक्टोबर 2020 रोजी रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे रात्री 7:30 ते 8 वाजता एका घरामध्ये 4 लहान बालकं घरी असताना त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र आरोपी महेंद्र बारेला हा त्यांच्या घरी आला आणि तुम्ही तर लहान बालके घरात आहेत म्हणून मी तुमच्या सोबतीला राहतो असं त्या मित्राने त्या लहान बालकांना भासवलं आणि रात्रीच्या सुमारास या महेंद्र बारेलाने की जी घरामध्ये सर्वात मोठी वयवर्ष 13 हिच्यावरती बलात्कार केला आणि बलात्कार केल्यामुळे इतर लहान भावं, इतर तिची लहान बहीण जिचं वय 4 वर्ष, तिच्यापेक्षा 2 मोठे भाऊ 8 वर्ष आणि ते 12 वर्ष ही जागी झाली। त्यांनी त्याला विरोध केला असताना याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावरती आणि मानेवरती सपासप वार घालून त्यांना ठार केलं। असे चौघांची निगरून हत्या केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। या खटल्यामध्ये आम्ही एकूण 27 साक्षीदार तपासले आणि अशा नराधमाला शिक्षा ही कुठली कमी असू नये तर त्याला सर्वात फाशीची शिक्षा ही हवी। याकरता न्यायालयात आम्ही वेगवेगळे न्यायालयात दाखले दिले आणि दाखले देतेवेळी आम्ही सांगितलं की अतिशय थंड बुद्धीने ह्या आरोपीने ह्या लहान मुलांचा खून केलेला आहे, याला फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली तर समाजात एक अतिशय चुकीचा संदेश जाईल आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी। कारण कठोर शिक्षेचा उद्देश फक्त नुसता त्या गुन्हेगाराला शिक्षा नाही तर एक समाजामध्ये एक चांगला संदेश गेला पाहिजे की अशा प्रकारची घाणेरडी कृत्य आणि क्रौर्य करण्याला कायदा कधी क्षमा करत नसते। कारण क्रौर्याला नसते जात, धर्म, लिंग, भेद। आणि म्हणून मी म्हटलं होतं, कालही यावेळेला सांगितलं की संस्कृत शुभासुधानेमध्ये संस्कृतमध्ये देखील म्हटलेलं आहे की पयापानम भुजंगानम केवलम विषवर्धनम। कारण सापाला जर दूध पाजलं तरी तो फक्त विष जोगतो। सर्पदंशनी कालेनं दुर्जनस्य पदे पदे, सर्पाला केव्हा तरी चावत असतो परंतु दुर्जन माणसं समाजाला ही सतत चावत असतात। आणि जर फाशीची शिक्षा दिली नाही तर मंत्रेन शाम्यते सर्पोहा न खलाहा शाम्यते कदाहा। मंत्राने सापाला शांत करता येतं परंतु दुष्ट माणसाला कशानेही शांत केले जाऊ शकत नाही। म्हणून याला फाशी शिक्षा मिळायला हवी। याकरता आम्ही तुरुंगाधिकारी, त्याचप्रमाणे पोलीस तपास अधिकारी यांचा अहवाल, तसेच त्याचा जो प्रोबेशन ऑफिसर असतात त्यांचा रिपोर्ट हे सगळे न्यायालयात दाखल केले आणि न्यायालयात प्रतिपादन युक्तिवाद काल केला होता आणि आज न्यायालयाने आपला हा निर्णय, यादव साहेबांनी आज निर्णय जाहीर केलेला आहे। या निर्णयामुळे एक वेगळा चांगला संदेश या समाजामध्ये जाईल अशी अपेक्षा आहे। सर, फाशीची शिक्षा जी दिली ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काय ते त्याबद्दल कुठल्याही आपल्या कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिल्यानंतर त्याच्याकरता उच्च न्यायालयातून त्यावरती शिक्कामोर्तब 30 दिवसाच्या आत होणं जरुरीचं असतं।
आरोपी त्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देईल आणि आम्ही देखील ही फाशी शिक्षा कन्फर्म व्हावी याकरता उच्च न्यायालयामध्ये हे सगळं रेकॉर्ड या खटल्याचं रेकॉर्ड पाठवलं जाईल। उच्च न्यायालयामध्ये देखील याची सुनावणी घेतली जाईल आणि पुन्हा याच्यानंतर यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल आणि फाशीची शिक्षेचा निर्णय लागेल। धन्यवाद। वहीं जांच अधिकारियों द्वारा जुटाए गए वैज्ञानिक, फॉरेंसिक और तकनीकी साक्ष्यों ने भी मामले को मजबूत आधार प्रदान किया। हालांकि इस मामले में कोई प्रत्यक्षदर्शी गवाह नहीं था, लेकिन पुलिस द्वारा पेश किए गए सबूतों और 28 महत्वपूर्ण गवाहों की गवाही के आधार पर अदालत ने आरोपी को दोषी करार देते हुए फांसी की सजा सुनाई। अदालत के इस फैसले को 4 मासूम बच्चों और उनके परिवार के लिए न्याय की दिशा में एक बड़ा कदम माना जा रहा है। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक भुसावल। बातम्यांच्या या भागाचे प्रायोजक आहे भंगाळे गोल्ड जलगाव। सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।